लाडकी बहिणीच्या लाडक्या त्यांना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्या त्यांना आलेल्या आहेत, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता. आणि मी तुम्हाला मागच्या आठवड्यात देखील बोललो होतो. आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लाडक्या त्यांना काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला खुशखबर या ठिकाणी भेटणार आहे. 48 पुढील 48 तासात तुम्हाला खुशखबर भेटेल हे तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. आणि बघा याची खुशखबर आलेली आहे. दोन आनंदाच्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली आनंदाची बातमी ही असणार आहे की आपला वाटपाचा GR आलाय, ही सगळ्याला माहित झाले. या दुपारी या ठिकाणी लाडक्या दोनो हा GR आलेला आहे. या ठिकाणी ऑफिसचा टायमिंग असल्यामुळे मला तो वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे आता तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकत आहे. तर पहिली आनंदाची बातमी तुम्हाला समजली आहे. वितरणाचा दुसरा हा GR आलेला आहे. पहिला GR रद्द झाला होता, त्याचा GR रद्द होऊन आता नवीन या ठिकाणी GR आलेला आहे. ही पहिली आनंदाची बातमी तुम्हाला लाडक्या दोनो मी सांगितलेली आहे. दुसरी देखील आनंदाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओ सांगणार आहे. त्याची आनंदाची बातमी खूप जबरदस्त असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटपाचा GR आलेला आहे. मग आता 26वा हप्ता वाटपाचा GR कधी येणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ही सांगत आहे 25वा हप्ता वाटपाचा GR या ठिकाणी आलेला आहे. आज दुपारी हा GR आलेला आहे. चला त्याचबरोबर ही खुशखबर तुम्हाला मी सांगणार आहे. नवीन GR आलेला आहे. तर रक्षाबंधनाचं गिफ्ट देण्यात यावं ही आपण परत एकदा या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला विनंती करत आहे. एक GR आलाय, आणखी एक GR काढावा आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाचं गिफ्ट द्यावं. त्याचबरोबर हप्ता वाटप केव्हा होणार आहे. आता बघा नवीन GR आलेला आहे. नवीन GR आल्यानंतर आता हप्ता वाटप कधी होणार आहे. पुढे 2 दिवस शिल्लक आहे, उद्या आणि परवा. या 2 दिवसामध्ये वाटप होणार का नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर नवीन GR आलेला आहे तो नेमका काय आहे. नवीन GRचं बघा लाडक्या दोन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलवर एकदम जबरदस्त माहिती दिली जाते. ज्यावेळेस GR येतो त्याचं एकदम छान स्वरूपाचं एक्सप्लेनेशन आपल्या चॅनलवर दिलं जातं. स्पष्टीकरण GRचं स्पष्टीकरण खूप छान स्वरूपात आपल्या चॅनलवर दिलं जातं. त्याच्यामुळे सर्व लाडकेताई आपल्या या व्हिडिओची वाट बघत असतात. त्याच्यामुळे लाडकेतांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. GR नेमका कसा आलेला आहे, कुणाला त्याचा फायदा होणार आहे, कुणाला या ठिकाणी नुकसान होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या समोर या ठिकाणी GR दाखवत आहे. GR हा गव्हर्नमेंटचा आहे. या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संदर्भातला हा निधी वितरणाचा GR आलेला आहे. या ठिकाणी तारीख बघा 24/8/2026 म्हणजे आजचा हा GR आलाय. एक दुपारी 2 ते 3 वाजता हा GR आलेला आहे. काळजी करायची गरज नाहीये. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे म्हणजे प्रत्येक वेळेस हा GR येत आहे. लाडकेतांनो काळजी करू नका. या ठिकाणी 3 GR असतात. 3 GR मधला हा एक GR या ठिकाणी आलेला आहे. दुसरे दोन GR असतात. ते 2 GR आपल्याकडे पोहोचत नाहीत. दुसरा एक GR आहे तो म्हणजे ओपन साठी असतो, म्हणजे खुला वर्ग साठी असतो. आणि तिसरा असतो आदिवासी विभाग, याच्यातर्फे एक येत असतो. आदिवासी विभाग, ओपन म्हणजे खुला वर्ग विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असे 3 GR येत असतात. 3 GR पैकी हा एकच GR प्रत्येक वेळेस आपल्या समोर येत आहे. तर हा GR जर बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या GR नुसार 3000 कोटी रुपये या ठिकाणी लाडक्याताईंना भेटत असतात. हे वर्षाचे आहेत. एका वर्षाला 3000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत या GR नुसार. आता या GR मध्ये जर बघितलं तर यावेळेच्या हप्ता वाटपासाठी या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी मी दाखवणार. खूप महत्त्वाचा हा GR असणार आहे. तुम्हाला या गोष्टी क्लिअर करून सांगतो. खूप महत्त्वाचा हा GR असणार आहे. तर बघा लाडक्याताईंनो चला तर लाडक्याताईंनो या ठिकाणी बघू शकता तुम्हाला हा जो GR आहे 344.75 म्हणजे जवळजवळ 345 कोटी रुपयांचा हा GR असणार आहे. 345 कोटी रुपयांचा हा नवीन GR आहे. लाडक्याताईंनो खुशखबर आता दुसरी ऐकून घ्या. पहिली खुशखबर तुम्हाला सांगितली आहे सर्वांना की नवीन GR आलाय, ही पहिली खुशखबर सांगितली. दुसरी खुशखबर लाडक्याताईंनो ती सांगत आहे बघा 345 कोटी रुपये मंजूर झालेत. मागच्या वेळेस जर बघितला आपला 24वा जो हप्ता होता त्या 24व्या हप्त्यामध्ये या ठिकाणी 310 कोटी काहीतरी रुपये मंजूर झाले होते. नंतर हा 25चा एक GR आला होता त्याच्यामध्ये 320 कोटी रुपये मंजूर झाले होते. आता याच्यामध्ये अजून वाढ झाली आणि 345 कोटी रुपये म्हणजे निधीमध्ये वाढ झालेली आहे. लाडक्याताईंनो खुशखबर दुसरी ऐकली आहे का सर्वांनी. या ठिकाणी लाडक्या बहिणींना काहीतरी गुड न्यूज भेटणार, कारण की निधीमध्ये वाढ झालेली आहे. बऱ्याच जास्त लाडक्याताईंना यावेळेस वाटप होणार आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी सरकारकडे मागणी करत होतो आणि अजून पण करत राहणार आहेत की ज्या ज्या लाडक्याताईंचे हप्ते बंद झालेत त्या लाडक्याताईंना परत एकदा लाडक्या बहिणीमध्ये घ्या. ज्या ज्या गरीब
गरीब लाडक्या ताई आहेत त्यांची पुन्हा पडताळणी करून त्यांना लाडक्या बहिणीमध्ये घ्या. तर यातच काहीतरी संकेत या ठिकाणी दिसत आहे. आता तुम्ही समजू नका की एकदाच सगळ्या 92 लाख लाडके ते मध्ये घेतील, असं होणार नाही. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी मी सांगत आहे 24 ऑगस्टच्या दिवशी आजच सांगत आहे की तुम्हाला आताच सगळ्या 92 लाख लाडक्या ताई मध्ये घेतल्या जाणार नाहीत, पण टप्प्याटप्प्याने पडताळणी करून सर्व लाडक्या ताई मध्ये घ्याव्यात असे मी सरकारला विनंती करत आहे. जर आता त्यांनी एक चांगली गोष्ट केली, 345 कोटी निधीमध्ये वाढ केलेली आहे, नवीन GR आणलेला आहे. आता 2 दिवसामध्ये पकडून चला, जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये, आणि आता शेवटचा आठवडा शिल्लक राहिला, त्याच्यामुळे 2 दिवसामध्ये वाटप होईल. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आपण ज्या गोष्टी सांगतो 100% या ठिकाणी खऱ्या होत आहेत. मागच्या आठवड्यात मी सांगितलं होतं या ठिकाणी 24 तारीख खूप महत्वाची आहे. 24 तारखेला खुशखबर भेटणार, GR या ठिकाणी तुमचा आलेला आहे. आता बघूया या ठिकाणी तुम्हाला पुढच्या गोष्टी मी क्लिअर करून सांगत आहे. बघा 24 ऑगस्टला तुम्हाला या ठिकाणी बघितलं असेल, 24 ऑगस्टला या ठिकाणी एक GR आलाय. आज वाटप होणार का, तर आज वाटप होण्याचे चान्सेस नाहीये, कारण की पहिली एक खुशखबर तुम्हाला भेटली, GR येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे 24 तारखेला एक गुड न्यूज भेटलेली आहे. आता दुसरी गोष्ट 26 ऑगस्टला काय असणार आहे, 48 तास पूर्ण होणार, म्हणजे 25 आणि 26 या 2 दिवसामध्ये आपल्याला वाट बघायची. 25 तारीख आणि 26 तारीख खूप गेम चेंजिंग ठरणार आहे. आणि याच वेळेस लाडक्या ताईला बघा 28 ऑगस्ट आहे, रक्षाबंधनाचा दिवस आहे 28 ऑगस्टला. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे, सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सरकार मायबाप तुम्ही जर व्हिडिओ बघत असताल, आता गरीब लोकांचे व्हिडिओ तुम्ही नसताल बघत, मान्य आहे, आम्ही मोठे नाहीये तेवढे, पण जर कुणी तुम्ही गरीब ह्या आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने आम्ही जे पुढाकार घेत आहोत, आमचे जर व्हिडिओ बघत असताल, तर एक मागणी आहे. खूप दिवसापासून आम्ही ही मागणी करत आहोत की लाडक्या बहिणीला जसं निवडणुकीच्या अगोदर 2000 भेटले होते, त्या स्वरूपात यावेळेस देखील रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणींना 2000 रुपये टाका टाका आणि टाका. ही मागणी आपण लाडक्या ताईंना सरकारकडे करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी देखील याला सपोर्ट करायचा आहे. आणि दुसरी आपली ही मागणी असणार आहे, ज्या लाडक्या ताईंना बाहेर काढले त्या लाडक्या ताईंना पुन्हा लाडक्या बहिणीमध्ये घ्या, लवकरात लवकर त्यांना घ्या. आणि तिसरी आपली मागणी असणार आहे, जसं इतर राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी 250 रुपये वाढून या ठिकाणी दिले तर लाडक्या बहिणींना, त्याच स्वरूपात लाडक्या बहिणीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीसाठी देखील या ठिकाणी 2100 रुपये लवकरात लवकर करा. आपली ही सरकारकडे मागणी आहे, ही तिसरी मागणी. आणि चौथी मागणी लाडक्या ताईंनो ही असणार आहे, eKYC पोर्टल पुन्हा चालू करा. eKYC ची लिंक पुन्हा चालू करून ज्या लाडक्या ताईंना हप्ते बंद झालेत त्या लाडक्या ताईंचे हप्ते चालू करा. ही सरकारकडे आपली मागणी आहे. लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतं, सगळ्यांनी सपोर्ट करा आणि गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करू नका. 2 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटल, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आता GR आलाय, GR आला म्हणजे तुम्हाला पुढची गोष्ट आता समजली आहे. आणि या ठिकाणी निधीमध्ये पण वाढ झाली, काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला वेळेवेळेचा व्हिडिओ आता या ठिकाणी विराम देतो. तर सपोर्ट करा, जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा सांगून सपोर्ट आहे असं लिहायचं आहे. त्याच्यामुळे सरकारपर्यंत आपली ही मागणी पोहोचेल आणि सरकार आपल्यावर काहीतरी कारवाई, आपल्यावर म्हणजे लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दल कारवाई काहीतरी करेल. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.